नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टी-आर-टी-आय संबंधित एक नवीन माहिती घेऊन आलेलो आहे आपल्यासाठी. तर मित्रांनो, आपल्या एका विद्यार्थ्याला पहिली जी बॅच सुरू झालेली होती 16 डिसेंबरला, तर त्या पहिल्या बॅचचा एक विद्यार्थी आहे. त्याला टी-आर-टी-आयच्या वेबसाईटवरती जी बँक डिटेल अपडेट केलेली होती किंवा ॲड केली होती, तर ती बँक डिटेल त्या ठिकाणाहून कॅन्सल झाली आहे किंवा क्लिअर झालेली आहे. तर त्या विद्यार्थ्याने त्याची जी प्रॉब्लेम आहे ती मला सांगितली आणि मी चेक केले असता मला एक गोष्ट लक्षात आलेली आहे, की आपण जी बँक अकाउंट डिटेल ॲड करतो, तर त्यामध्ये काही प्रॉब्लेम आला असेल किंवा नाही, तर ते तुम्हीसुद्धा तुमच्या लॉग इन करायचं आहे तुमचं युजर आयडी आणि पासवर्ड एंटर करून आणि त्यानंतर जे स्टेटस आहे किंवा जे माहिती आहे ती आपण त्या ठिकाणी चेक करायचं आहे. जेणेकरून आपली जी इन्स्टॉलमेंट किंवा डी-बी-टी आहे टी-आर-टी-आय मार्फत येणारी, तर ती डी-बी-टी तुम्हाला वेळेवर यायला पाहिजे. तर त्यासाठीच आपण हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारची व्हिडिओज या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी टी-आर-टी-आयच्या ऑफिशियल वेबसाईटला आपण व्हिजिट करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक ऑप्शन दिसेल ऑनलाईन विकल्प पोर्टल. जसे तुम्ही या ऑप्शनवरती क्लिक कराल, तुम्ही या ठिकाणी टी-आर-टी-आयच्या लॉग इन जो पेज आहे लॉग इन करण्याचा, तर त्या ठिकाणी तुम्ही रिडायरेक्ट होणार आहे. त्यानंतर तुमचा या ठिकाणी रजिस्टर ईमेल आयडी आणि पासवर्ड एंटर करायचा आहे. एंटर करून तुम्ही सिंपली या ठिकाणी कॅप्चा जो आहे तो कॅप्चा एंटर करून लॉग इन करायचा आहे. जसे तुम्ही लॉग इन कराल, तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस पाहायला भेटणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकतो प्रोफाइल आहे, चेंज पासवर्ड आहे, अपडेट बँक डिटेल आहे, व्ह्यू पेमेंट डिटेल आणि किट कन्फर्मेशनचा ऑप्शन दिलेला आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी या विद्यार्थ्याला अपडेट बँक डिटेलमध्ये या विद्यार्थ्याने जशी माहिती चेक केली, तर ती माहिती चेक केल्या असता या ठिकाणी अकाउंट होल्डर नेम जे आहे ते व्यवस्थित आहे, बँक अकाउंट नंबर आहे ते कॉलममध्ये बरोबर आहे एंटर केलेला आणि त्यानंतर कन्फर्म बँक अकाउंट नंबर जो आहे तिथे या ठिकाणी जो कॉलम आहे तो रिकामा आहे. म्हणजेच या ठिकाणाहून बँक अकाउंट नंबर क्लिअर झालेला आहे. त्यानंतर आय-एफ-सी कोड आपण पाहू शकतो. आय-एफ-सी कोडसुद्धा या ठिकाणी क्लिअर झालेला आहे. तर त्यासाठी मित्राने आपल्याला कॉन्टॅक्ट केला होता आणि माझी ही प्रॉब्लेम आहे म्हणून सांगितले. तर मी हे चेक केल्यावर मला एक गोष्ट लक्षात आली, की आपण जी माहिती अगोदर फिलअप केली होती, तर ती माहिती फिलअप ऑलरेडी केलेली आहे आणि ती व्यवस्थित आहे. परंतु वेबसाईटच्या मेंटेनन्स किंवा सिस्टम अपडेटमुळे या ठिकाणी काही माहिती जी आहे ती आपल्याला या ठिकाणी हाईड करण्यात आली आहे. म्हणजे ते वेबसाईटचा इश्यूज आहे तो. त्यासाठी आपल्याला काही माहिती या ठिकाणी आपल्याला दिसत नाही आणि ही माहिती पुन्हा आपण या ठिकाणी एंटर करू शकत नाही. तर आपण या ठिकाणी पाहू शकतो बँक नेम आहे. जर मी बँक नेम या ठिकाणी टाइप करेल किंवा सिलेक्ट करेल तर या ठिकाणी होणार नाही ते. तर ते सिस्टममध्ये त्या ठिकाणी सेव्ह झालेलं आहे ऑलरेडी आणि यासाठी याने आपल्याला काही प्रॉब्लेम होणार नाही. आपले जे बँक डिटेल आहे ती व्यवस्थित या ठिकाणी फिलअप झालेली आहे आणि आपला जो बँक अकाउंट आहे तो आपल्या आधार कार्डाशी लिंक असेल तर आपली डी-बी-टी ही 100% येणारच आहे आपल्याला. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो तुमचा पासबुकसुद्धा या ठिकाणी पाहायला भेटेल. तर चिंता करायची काही गरज नाही. पासबुक वगैरे या ठिकाणी आपण व्ह्यू करू शकत आहे. तर आपला जो बँक अकाउंट वगैरे आहे ते सुद्धा या ठिकाणी व्यवस्थित आहे. फक्त वेबसाईट इश्यूमुळे या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचा जो प्रॉब्लेम आहे तो यायला लागलेला आहे. तर अशा पद्धतीने ही अपडेट होती. तुम्हीसुद्धा तुमच्या युजर आयडी जो पासवर्ड आहे तो एंटर करून चेक करू शकता तुमचे अपडेट बँक डिटेलचं स्टेटस आहे ते आणि त्यानुसार तुम्ही हे करायचे आहे. काळजी वगैरे करायची नाही कारण जी इश्यू जो आहे तो वेबसाईटचा आहे. तर आपण पाहू शकतो तो इश्यू कशाचा आहे. तर लास्टला आपल्याला एक ऑप्शन आलेला होता किट कन्फर्मेशन आणि किट कन्फर्मेशनमध्ये मुलांना प्रॉब्लेम झाला आहे, की काही अकॅडमीजमध्ये विद्यार्थ्यांना लो क्वालिटीचे प्रॉडक्ट देण्यात आलेले होते आणि त्यांनी ऑब्जेक्शन घेतल्यानंतर टी-आर-टी-आयवाल्यांनी त्या ठिकाणी किट कन्फर्मेशनचा एक ऑप्शन आपल्याला दिलेला आहे, की जर अकॅडमीकडून आपल्याला किट वगैरे आहे ते आपल्याला पाहिजे असेल तर त्यासाठी पण आपल्याला एक वेगळा ऑप्शन दिला आहे आणि जर किट पाहिजे नसेल तर त्यासाठी आपल्याला टी-आर-टी-आयकडून थेट 5,000 आपल्या अकाउंटला ट्रान्सफर केले जाणार आहे आणि त्यासाठी किट कन्फर्मेशनमध्ये आपल्याला या ठिकाणी अपडेट पाहायला भेटत आहे. तर आपण पाहू शकतो सिस्टम अंडर अपग्रेडेशनमध्ये आहे. तर मेंटेनन्समध्ये ही वेबसाईट आहे. तर आपण पाहू शकतो
मेंटेनन्स इन प्रोग्रेस, प्लीज वेट टिल द पेज विल रिफ्रेश. तर मित्रांनो या ठिकाणी आपण या ठिकाणी URL पण पाहू शकतो, सिस्टम अंडर अपडेट. तर अशा प्रकारे या ठिकाणी जी सिस्टम आहे तीच अपडेटला आहे, म्हणून आपल्याला अशा प्रकारचे जे प्रॉब्लेम आहे ते पाहायला भेटत आहे TRTI वेबसाईटला. तर आय होप मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ समजला असेल नक्कीच, आणि व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. थँक यू.